सोमवार दिनांक 9 जून 2025 रोजी प्रतापगड येथील जंगलात स्थानिक शेतकरी गेला असता त्याला झाडाझुडपात एका तरुणीचा मृतदेह पडलेला दिसला। त्याने त्या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना सांगितली। ही घटना समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली। कुणीतरी या घटनेची माहिती फोंडा पोलिसांना दिली। फोंडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी एका 20 ते 25 वर्षाच्या वयाच्या तरुणीचा मृतदेह पडलेला दिसला। तिच्या गळ्यावर चेहऱ्यावर कसल्या तरी धारदार हत्याराने वार केल्याचे दिसत होते। तसेच तिच्या अंगावर काळ्या रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट आणि सॅन्डल होते। आदल्या रात्री पाऊस झाल्याने रक्ताचे डाग पुसून गेले होते। तिच्या शेजारी एक पर्स पडलेली होती। त्या पर्समध्ये कर्नाटक परिवहन महामंडळाच्या एसटी बसचे म्हणजे हुबळी ते गोवा हे तिकीट होते। या मयत तरुणीची ओळख पटविणारा बसचे तिकीट हा इतकाच पुरावा घटनास्थळी होता। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तरुणीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी गोमांतकीय रुग्णालयात पाठवून दिला। या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांची 2 पथके तयार करण्यात आली। ही तरुणी कुठून कोठे आली हे शोधण्यासाठी प्रतापनगरमधील संपूर्ण CCTV फुटेज पोलिसांनी तपासले असता ही तरुणी घटनेच्या आदल्या दिवशी एका तरुणासोबत फिरत असल्याचे दिसले। तसेच ही तरुणी आणि तरुण ज्या हॉटेलमध्ये चहा पाणी करण्यासाठी थांबले होते त्या हॉटेलमधील CCTV फुटेजवरून तरुणीची माहिती मिळवण्यात पोलिसांना यश आले। या तरुणीसोबत असणाऱ्या तरुणाने कॅब करून हुबळीला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांना त्या कॅबवाल्याकडून त्या तरुणाची माहिती मिळाली। तो तरुण बेंगलोरचा असून त्याचे नाव संजय होते। पोलिसांनी त्या कॅबवाल्याकडून त्या तरुणाचा नंबर घेतला। तो मोबाईल नंबर पोलिसांनी ट्रेस केला असता मंगळवार दिनांक 10 जून 2025 रोजी तो मोबाईल बेंगलोरमध्ये बस स्टँडवर दाखवत होता। दरम्यान पोलिसांचे एक पथक बेंगलोर बस स्टँडवर आधीच दाखल झाल्याने संजय हा हुबळीच्या बसमधून खाली उतरत असताना गोवा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। त्याच्याकडे गोव्यातील घटनेविषयी चौकशी करीत असताना तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला। स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेऊन गोवा पोलिसांनी त्याला गोव्यात आणले। फोंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने गुन्हा कबूल केला। त्याने दिलेली माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली। त्या तरुणाने त्या तरुणीचा इतका गंभीररित्या खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। बेंगलोर येथील संजय याचे प्रेमसंबंध रोशनी हिच्यासोबत गेल्या 4-5 वर्षापासून होते। त्या दोघांचे बोलणे चालणे भेटीगाठी होत होत्या। दोघांचे प्रेमसंबंध फुलत असताना रोशनीने प्रियकर संजयकडे लग्नाचा तगादा लावला होता। तो मात्र तिच्याशी लग्न करण्याचे टाळत होता। त्याला कारणही तसेच होते। त्याला तिच्या चारित्र्याचा संशय होता। त्याच्या म्हणण्यानुसार रोशनीचे दुसऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध आहे, ती त्यालाही भेटत असावी असा त्याचा अंदाज होता। तिचे त्या दुसऱ्या तरुणाशी शारीरिक संबंध असावेत अशी शंका त्याला येत होती। त्यामुळे तो तिच्याशी लग्न करण्यास नकार देत होता। संजयने तसे तिला बोलून पण दाखवले होते, पण माझे तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाबरोबर प्रेमसंबंध नाही हे तिने त्याला बऱ्याच वेळेला सांगितले होते। तो मात्र ते मान्य करायला तयार नव्हता। या कारणातून दोघांच्यात सतत वाद होत होता। या वादात दोघेही मागे सरकायला तयार होत नव्हते। दोघे आपापल्या मतावर ठाम होते। ती त्याला तू माझ्याशी लग्न केले नाही तर तुला मी बदनाम करेन अशी धमकी देत होती। त्यामुळे तो तिला भेटायचे देखील टाळत होता। ती मात्र त्याला सोडायला तयार नसल्याने तो त्रस्त होता। माझ्यावर तुझे प्रेम नाही तर मग मला तू कशाला प्रेमाची आशा दाखवलीस असे म्हणून ती त्याच्याशी वाद घालत होती। दोघांची भांडणे विकोपाला गेली होती। त्याला तर तिचा भयंकर राग येत होता। त्याच्या मनाची खात्री झाली होती की तिचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेम प्रकरण चालू आहे। त्यामुळे त्याला तिच्याशी असणारे प्रेमसंबंध तोडायचेच होते। तो तशी संधी पाहत होता। ती मात्र त्याला बदनामीची धमकी देऊन गप्प बसवत होती। आता यातून मार्ग कसा काढायचा याचा तो विचार करत होता।
हल्ली तर तो तिला म्हणायचा, माझ्या घरचे लोक माझे तुझ्याशी लग्न करायला तयार नाही, त्यांनी ठरवून दिलेल्या मुलीशीच मला लग्न करावे लागेल असे सांगून आपली वेळ तो मारून नेत होता. तो आपल्याला फसवत आहे याची त्याला कल्पना होती, म्हणून ती त्याला म्हणाली, तू माझ्याशी लग्न नाही केले तर तुला चांगलाच धडा शिकवेन. मग मात्र तिला कायमचेच आपल्या मार्गातून संपवायचे, म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही असे त्याला वाटले. त्याने त्याचा प्लॅन केला. एके दिवशी त्याने तिची भेट घेऊन आपण दोघेजण गोव्याला जाऊ आणि तिथे लग्न करू असे सांगितले. तो लग्न करायला तयार झाल्याचे बघून तिला आनंद झाला. ती त्याच्यासोबत गोव्याला यायला तयार झाली. शनिवार दिनांक 7 जून 2025 रोजी ते दोघे बँगलोरहून निघाले. हुबळीत येऊन त्यांनी त्या रात्री मुक्काम केला. हुबळीमधील एका लॉजवर त्यांनी शरीर सुख घेतले. त्यानंतर रविवार दिनांक 8 जून 2025 रोजी परत ते दोघे गोव्याला जायला निघाले. हुबळीहून निघताना त्यांनी बसची 2 तिकिटे काढली होती. ती तिकिटे रोशनीच्या पर्समध्ये होती. गोव्यात आल्यानंतर त्यांनी मडगाव आणि फोंडा येथे मस्तपैकी चहापान आणि जेवण केले. रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान त्याने तिला प्रतापनगर धारबांदोडा येथे नेले. दुसऱ्या दिवशी आपण चर्चमध्ये जाऊन लग्न करू असे तो तिला म्हणाला. त्याच्या बोलण्यावर तिने विश्वासही ठेवला. रात्री फिरत फिरत प्रतापनगर येथील हायवेवर आले. राहण्यासाठी लॉज शोधण्याचे नाटक त्यांनी केले. लॉज मिळत नसल्याने तो तिला सहजच म्हणाला, चल जरा झाडीत जाऊ. तिला त्याच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज आला नाही. ती त्याच्याबरोबर जंगलातील झाडीत गेली. रस्त्यापासून ते दोघे सुमारे 50 ते 70 मीटर आतमध्ये गेले होते. तिथे तो तिच्याशी बोलत असताना त्याने आपल्या पॅन्टच्या खिशातील चाकू काढला आणि तो रोशनीच्या गळ्यावरून सराईतपणे फिरवला. त्या सरशी तिच्या गोऱ्यापान गळ्यातून रक्ताची धार लागली. ती ओरडत खाली पडली. तिचा आवाज रस्त्यापर्यंत जाऊ शकत नव्हता. ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावरही त्याने परत 2-3 वेळा चाकूने वार केला. तिचा जागीच मृत्यू झाला. आपल्या हातून खून झाला आहे हे लक्षात आल्यावर तो तिला म्हणाला, माझ्याशी लग्न करणार म्हणत होती ना, आता वर जाऊन लग्न कर तुझ्या दुसऱ्या प्रियकराबरोबर असे बडबडत त्याने तो रक्ताने माखलेला चाकू झाडाझुडपात फेकून दिला. तोवर पावसाला सुरुवात झाली होती. तो तसाच पावसात भिजत रस्त्यावर आला. त्याने एका कॅबला हात करून थांबवले. त्या कॅबवाल्याला त्याने कलकुट बीचला सोड असे म्हणत तो त्या कॅबमध्ये बसून जात असताना त्याने परत आपला विचार बदलला. त्याने कॅबवाल्याला विचारले, मला आता हुबळीला जायचे आहे, मला हुबळीला सोडणार का? हे ऐकून कॅब चालकाला संशय आला. तो तर भिजला होता, तसेच तो घाबरलेला दिसत होता. त्यामुळे कॅबवाला त्याला म्हणाला, मी तुम्हाला हुबळीला सोडतो, परंतु मला तुमचे आधार कार्ड दाखवा, नाहीतर तुमच्या घरच्या आई वडिलांचा किंवा एखादा दुसरा मोबाईल नंबर द्या. त्यावर संजयने त्याला आपले आधार कार्ड दाखवले आणि मोबाईल नंबरही दिला. त्यानंतर कॅबवाल्याने त्याला हुबळीला सोडले. हुबळीवरून बँगलोरला जात असताना पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याला अटक केली. त्याने आपला गुन्हा कबूल केल्यावर पोलिसांनी या घटनेची माहिती रोशनी हिच्या नातेवाईकांना दिली. त्यांनाही पोलिसांनी गोव्यात बोलून घेतले. त्यांच्याकडून या घटनेची फिर्याद पोलिसांनी घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी रोशनी वय वर्षे 22 हिच्या खून प्रकरणी तिचा प्रियकर संजय वय 25 याच्या विरोधात कलम 103 नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलीस कोठडी दरम्यान त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले रक्ताचे कपडे जप्त केले. त्याने चाकू इतरत्र फेकला असल्याने पोलीस त्या चाकूचा शोध घेत आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.